नमस्कार कांदा उत्पादक शेतकरी मित्रांनो, वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, कांदा लागवडीनंतर कांद्याच्या एकंदरीत ओव्हरऑल वाढ होणं आणि एकंदरीत कांद्याची फुगवण होणं खूप महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, कांदा फुगवण झाली तर आपल्या उत्पादनात वाढ होणार आहे. चांगला दर्जाचा कांदा जर पिकला तरच आपल्या नक्कीच आपला फायदा होणार आहे मित्रांनो. तर या या व्हिडिओमध्ये आपण कांद्याची फुगवण होणं, कांद्याचे रंग, साईज, त्याचप्रमाणे कांद्याची एकंदरीत संपूर्ण व्यवस्थापन आपण यामध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही कोणते नियोजन करता यासंबंधी कमेंट जरूर करा मित्रांनो. तुमचे सर्व अनुभव यामध्ये कमेंटमध्ये कळवा. तर मित्रांनो, पाहूया सविस्तर. मित्रांनो, कांदा पीक म्हटलं की आपल्या लागवडीनंतर कांद्याची फुगवण साईज होणं खूप गरजेचं आहे. कारण मित्रांनो, कांद्याची जर फुगवण व्यवस्थित झाली तर मित्रांनो नक्कीच उत्पन्नात वाढ होते, जास्तीत जास्त उत्पादन वाढते आणि नक्कीच आपला त्यामध्ये फायदा असतो. तर मित्रांनो, या फुगवण होण्यासाठी काय करावं? तर मित्रांनो, सर्वप्रथम आहे ते म्हणजे आपलं खत व्यवस्थापन. मित्रांनो, जर आपल्या कांदा लागवडीच्या वेळेस बेसल डोस व्यवस्थित दिला तर बेसल डोस दिल्यानंतर आपलं साधारणतः एक 30 ते 40 दिवसानंतर किंवा 40 ते 45 दिवसानंतर आपला दुसरा खताचा डोस, दाणेदार खताचा डोस पडणं गरजेचं असतं, जेणेकरून ते खत आपल्याला हळूहळू लागून कांदा फुगवण होण्यासाठी मदत करतं. त्यानंतर मित्रांनो, ज्यावेळेस आपला कांदा एक 60 दिवसाचा झाला असतो तर अशा वेळेस कांद्याचा आपल्याला दाणेदार खत पूर्ण बंद करता आहे मित्रांनो. कांद्याची लागवडीनंतर 60 दिवसानंतर कुठलंही दाणेदार खत द्यायचं नाही. आपल्याला कांद्याच्या लागवडीनंतर 60 दिवसानंतर फक्त विद्राव्य खताचाच वापर करायचा आहे. जर तुमची लागवड केला कांदा असेल तर 60 दिवसापासून पुढे दाणेदार खत बंद, आणि जर पेरणी केला असेल तर 80 दिवसाच्या नंतर दाणेदार खताचा पूर्णपणे वापर बंद करायचा आहे. त्यानंतर जे पुढचं नियोजन आहे ते पूर्ण फक्त विद्राव्य खताचाच आपल्यामध्ये वापर करायचा आहे. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपला कांदा एक 60 ते 70 दिवस झाला असतो तर अशा वेळेस आपल्याला लागवडीपासून तर अशा वेळेस आपला एक 05234 यामध्ये आपला वापरायचा आहे विद्राव्य खत प्रति. जर तुम्ही पंपाने फवारणी पंपाद्वारे देत असाल तर प्रतिपंप 70 ते 80 ग्रॅम प्रतिपंप वापरायचा आहे. आणि जर तुम्ही ड्रिपने देणार असाल किंवा पाठपाण्यातून सोडणार असाल तर प्रति एकर 5 किलोग्रॅम आपल्या यामध्ये विद्राव्य खताचा वापर करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, ज्यावेळेस आपला एक कांदा 80 दिवसाच्या आसपास झाला असो, पुन्हा एकदा आपल्याला 05234चाच यामध्ये वापर करायचा आहे. तुमच्या ज्याने फवारणी शक्य असेल तर फवारणीद्वारे, किंवा तुमच्याकडे ड्रिप सिस्टम असेल किंवा पाठपाणी तुम्ही पण देत असाल तर पाठपाण्यातून सुद्धा सोडू शकता. आणि टाकीला कॉक असेल तर तो आपल्याला त्या पाण्यामध्ये सोडायचा आहे. तर या एकरी आपला 5 किलोग्रॅम यामध्ये वापर करायचा आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने दोनदा 05234चा वापर केल्यानंतर आपला कांदा ज्यावेळेस एक 90 दिवसाच्या आसपास पोहोचतो तर अशा वेळेस आपल्याला कांद्याची शेवटची यामध्ये फवारणी घ्यायची आहे किंवा पाठपाण्यातून खत सोडायचं आहे, ते म्हणजे 0050. किंवा मित्रांनो, यालाच पर्याय आहे पोटॅशियम सोनाईट. दोन्हीपैकी कुठलंही एक विद्राव्य खत यामध्ये तुम्ही वापरू शकता. प्रति एकर 5 किलोग्रॅम पाठपाण्यातून सोडू शकता किंवा ड्रिपनं सोडू शकता. जर फवारणी करायची असेल तर 50 ते 60 ग्रॅम प्रतिपंप आपल्यामध्ये फवारणीद्वारे द्यायचं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही विद्राव्य खताचा यामध्ये वापर होणार असेल तर कांदा फुगवण होण्यास सुरुवात होत असेल. मित्रांनो, ज्यावेळेस आपला नैसर्गिकरित्या कांदा फुगणं आणि यासाठी मदत होणं हे खूप गरजेचं आहे. कारण मित्रांनो, काही शेतकऱ्यांचा कांदा या ठिकाणी फुगवण होत नाही, फक्त पातींचीच वाढ होते आणि हा पातीतला रस पूर्ण कांद्याच्या कंदामध्ये उतरण्यासाठी या 0050चा यामध्ये वापर होत असतो. अशा पद्धतीने मित्रांनो, ह्या दोन्ही प्रकारच्या विद्राव्य खताचा जरूर वापर करा, जेणेकरून कांद्याची एकंदरीत चांगली साईज होईल, कांद्याचा कंद चांगला जोमदार वाढेल आणि आपल्या नक्कीच कांद्याच्या उत्पादनात नक्कीच फरक पडणार आहे, कांद्याचं उत्पादन वाढणार आहे. अशा पद्धतीने संपूर्ण नियोजन आहे मित्रांनो. त्यानंतर तुमचा कांदा एक 90 ते 95 दिवसाच्या लागवडीचा आला असेल तर अशा वेळेस आपल्याला शेवटचं पाणी या ठिकाणी देऊन घ्यायचं आहे मित्रांनो. शेवटचं पाणी देणं खूप महत्त्वाचं आहे, कारण कधीही विस्कळीत पाणी म्हणजे जास्त पुढे द्यायचं नाही आणि लवकरही पाणी तोडायचं नाही. 90 ते 95 दिवसाच्या कांदा लागवडीला कांद्याचं पाणी द्यायचं आहे, त्यानंतर कुठलंही पाणी द्यायचं नाही. जर तुमचा कांदा पेरणीचा असेल तर एक 80 दिवसाच्या जर तुमचा पेरणीचा कांदा असेल यामध्ये 20 दिवसाचा फरक असू शकतो. तर अशा पद्धतीने संपूर्ण नियोजन आहे मित्रांनो. यानंतर आपल्याला पुढचे 15 दिवस फक्त कांद्याच्या हार्वेस्टिंगसाठी, कांदा काढण्यासाठी सोडायचे आहे. कुठलंही पाणी पुन्हा द्यायचं नाही. कारण जर जास्त पाणी देत राहाल कांद्याची मुळकूज होणं, कांद्याची सड होणं किंवा चाळीमध्ये कांदा लवकर सडतो, ह्या सर्व गोष्टी होतात. त्यामुळे कांद्याचं प्रॉपर पाणी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने वरील सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही विद्राव्य खत, पाणी व्यवस्थापन, शेवटचं पाणी या संपूर्ण गोष्टी जर हँडल केल्या तर नक्कीच कांद्याच्या उत्पादनात वाढ होते. एकंदरीत कांद्याची साईज, गुणवत्ता, क्वालिटी एकदम बेस्ट होते.
आणि अजून एक मित्रांनो, जर शेवटच्या फवारणीमध्ये 0050 सोबत जर बोरॉन फवारणार असाल तर नक्कीच बोरॉनचा सुद्धा वापर करा, ज्यामुळे कांद्याचा रंग चकाकी एक नंबर होते. व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुम्ही केलेलं नियोजनसुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा. तुम्ही कोणते खत वापरताय ते सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच कळवा मित्रांनो. धन्यवाद.